पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। पश्चिम महाराष्ट्र यंदा टँकरग्रस्त। पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात 364 टँकरने पाणी पुरवठा। सातारा आणि पुण्याला सर्वाधिक झळ। गोंदियाच्या आमगाव तहसीलमधील 33 गावात पाणी प्रश्न पेटला। भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती। थकीत बिलापोटी विद्युत पुरवठा खंडित केल्याने पाणी प्रश्न पेटला। मात्र मार्ग काढायला राजकीय पुढाऱ्यांची पाठ। धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा वाढत असून 256 गाव टंचाईग्रस्त म्हणून घोषित। 52 टँकर आणि 438 बोर विहीर अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरू। सातारा जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट। 120 गावं आणि 388 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा। धुळे शहरात तापमानात मोठी वाढ। जिल्ह्यात 41°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद। वाढत्या तापमानाचा नागरिकांना त्रास। मालेगाव महापालिकेकडून 3 दिवसात 2,45,00,000ची कर वसुली। मालमत्ता आणि पाणीपट्टी करातून पालिकेची भरघोस वसुली। जळगावमध्ये सोन्याची चकाकी कायम। सोन्याचा दर प्रतितोळा 69,500 रुपयांवर। नांदेडच्या